चला भाऊ, आज आपल्याला आपला ब्रीडर आणून पूर्ण 2 आठवडे कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपल्याला त्याचं आहे ना वजन करायचं की बाबा तो नेमकी किती भरतो. आता त्याला घालू कोणी, कारण की आपल्याकडे काय साहित्य नाही ते वजन करायचं प्रॉपर. काटा आहे मस्तपैकी. बघू 20 किलो भरला होता जेव्हा आणला होता आपण तेव्हा. आता बघू किती आहे त्याला, कारण की प्रॉपर खुराक वगैरे सगळं चालू आहे. त्याला धरून आणावं लागेल, ती खुराकच खायला गेल तिकडे. चला अशा प्रकारे घातलाय बोकड आपण काट्यामध्ये. काटा काय चालू आहे ना भाऊ, होईन चालू. काट्याचा लय प्रॉब्लेम भाऊ, थोडं वजन लागलं का चालू करताना ते लगे बंद पडतं. थांब रे पहिलवान, थांबा. नाही जायचं ते सोड. काय काटा आहे बाबा, यो सेल काढावं लागते ना आता. हा झाला चालू झाला. दीड किलो वाढलं. निघला पहिलवान गोणीमधून. 1.5 किलो वाढलाय. 1.5 किलो 2 आठवड्यात. 2 किलो व्हायला पाहिजे होता जरा, काहीतरी कमी राहील त्याला. वेट बूस्टर चालू नाही त्याच्यामुळे त्याला आहे ना कमी राहिलं तेवढं. वेट बूस्टर एक औषध म्हणून. बाकी तो नाही 2 किलोचा आरामशीर झाला असता. 500 ग्रॅम अजून राहिला वाढायचं फक्त गडी. 21 दिवसात वाढत असतं. पण ते बरोबर आहे, म्हणजे बरोबर चाललोय आपण. 8-8 16 दिवस तर झालेत. अजून 8 एवढ्या भरात वाढन त्यो. अयो उचलू दम लागलाय त्याला मला. बाकीच्या पाठीत आहेच आपल्या 5-6 किलोच्या, त्या नाही मोजीत आता. चला याला थोडा खुराक देऊ, अजूक थोडाच दिला होता आणि कोंडून टाकू, कारण की आता निघायचंय आम्हाला नगरला 9 वाजता. गाड्या आल्या बाहेर त्याच्या आता पहिले आवरायचंय बिवरायचंय बाबाला बी मला बी, अजूक निघायचंय नगरला. चला भाऊ आता आवरलंय. गाड्या पण धुवून टाकल्यात दोन्ही पण. विश्वदादा होता, अरे विश्वदादा आला होता आजीला भेटायला, कारण की गडी चाललाय आता लंडनला. बघा बघा स्माइल तर देखो भाई चेहरे के ऊपर की. आता डायरेक्ट आपल्याला तो 1 वर्षाने भेटणार आहे, त्याच्यामुळे म्हणलं भाऊ कॅप्चर झालीच पाहिजे ही मुवमेंट. मस्त भाई की काही विषय नाही आहे. हॅप्पी जर्नी पण तुला. चला आता नगरला निघलोय आम्ही. पपई वगैरे घेतलंय. पपई ओके. चला आता आम्ही दवाखान्यातून तसंच जाणार नाहीये, गाडी घ्यायला येणार आहे. अरे इथं क्लिक दिली बाबा या गाडीने, तिकडच बंद पडली. घरीच अर्धा तास चालू करीत होती तिला. चला दवाखान्यात संभाषण झालं. बाबांचं पट्टी करून येऊ. डॉक्टर काय म्हणतात बघू, जाऊ घरी. प्रज्ञेश कुठे कधी येणार आहे? 3ला जायचं. राहू द्या मग, जा मग पळा. चला भाऊ आलोय दवाखान्यामध्ये, करू पट्टी पहिले आधी. नाही पट्टीच तिकडे, चला डायरेक्ट. चला भाऊ झाली आता पट्टी. परत काय यायची गरज नाही ती, कारण की भरत आलेली आता आपल्या घरीच करायची मस्तपैकी. चला आता थोड्या वेळ घरी बसू आणि जाऊ घरी. घरी बसून घरी जाऊ. आता झाली बाबांची पट्टी. मी गल्ली बोळ्या हिंडून राहिलो नगरच्या, कारण की मला आहे ना अहमदनगर ॲग्रोच्या दुकानात जायचं आहे. आपल्या बोकड्याचं एक औषध घ्यायचं आहे, वेट गेनर म्हणून. औषध नाही ते पावडर आहे, त्यासाठी मी शोध येतोय. ते दुकान आता कुठं आहे काय आहे, ते बांबू गल्ली ते तिकडे शोध राहिलो मी आता. चला सर, इंस्टाग्रामवर आहे ना एक ॲड बघितली होती. मला वो भेटलं दुकान. 30 रुपये किलो आहे वो. राजस्थानी हरिपत्ती 40. इथे ट्रे आहेत. इंस्टाग्रामवर बघून आलो मी. काय किलो आहे दूर भुसा? नाही भुसा 24 रुपये का? हे वेगळा आहे का मग? नाही तू पुढे का? 30 लिटर 30 आहे. हां हे सुट्ट 30 रुपये. सुट्ट 30 आहे का? गोणी 24 रुपये. गोणी किती किलोची आहे? गोणी तुम्हाला 25 किलोची गोणी आहे. 25 किलोची आहे का? बरं बरं. हे ते वेट बूस्टर. पॅलेट वगैरे सगळं आहे. पॅलेटची काय आहे किंमत? पॅलेट तुम्हाला 500 रुपये आहे. किती बाय 2 बाय 2चं आहे का? 70 mm आहे. हां 3 किलोची प्लेट आहे. बरं बरं. हे निप्पल दूध वगैरे पाजायला. आपल्या बिस्लरीच्या बॉटल लावलं ना बरोबर. दूध पाजता येतं. हां
जे टू झेड आहे गोट फार्मिंगचं. आपल्याकडं गोट फार्मिंगचं A to Z सामान. A to Z आयटम आपल्याकडे एकदम होलसेल प्राइस मध्ये. रिजनेबल रेट. होलसेल पण आहे आपलं मोठे एकदम. हरिपत्ती 40. हो हे लूजचं रेट आहे. हां हां असं तुम्हाला रेट कमी आहे. हां का. बॅगचं रेट तुम्हाला कमी लावून येईल. बॅगचं. अहमदनगर ॲग्रोला आलो होतो. सगळं भेटतं इथं गोट फार्मिंग वगैरे. दादांचा स्वभाव एकदम भारी, म्हणजे सगळं सांगितलंय दादांनी एकदम मस्तपैकी. येऊ आपण परत. आता मला आहे ना हरिपत्ती घ्यायचीच आहे. आता हे थोडा हे लागला का आपला उन्हाळा चालू करणार आहे मी हरिपत्ती. ऑर्डर देईन मी तुम्हाला आता. ऑर्डर द्या. तुमच्या सबस्क्रायबरला आपण चांगली ऑफर देऊ. हो हो सबस्क्रायबर येतील, काही टेन्शन नाही. फोन आलं हां तर तुमच्या सबस्क्रायबरला कस्टमरपेक्षा स्पेशल डिस्काउंट. ओके, काय टेन्शन नाही. मग नक्की भेट द्या. हां त्याबद्दल तुमचा आभार. धन्यवाद धन्यवाद. मीच लय मी नेमकी. हां चला, आपले सबस्क्रायबर झाले ना दादा नक्की सहकार्य करतील. चला आता सबस्क्रायबरला गिफ्ट फ्री देऊ आपण. बरं बरं, काय टेन्शन नाही. तुमचं नाव घेऊन कोणी आलं तर त्याला आपल्याकडे गिफ्ट फ्री. ओके. काही घ्या. हां सगळे दावण वगैरे सगळी मस्तपैकी. रेट पण बघून घ्या. आता हे सुट्ट्याचा रेट आहे. याचं जर पॅकिंग घेतलं ना याचा रेट वेगळा होतो, म्हणजे कमी याच्यात कमी रेटमध्ये मिळून जातो वगैरे. थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये एकदम शेळ्यांना वर बसायला मस्तपैकी आहेत. पाणी साचलं ना खाली, शेळ्या वर बसायचं हे करतात, त्याच्यामुळे पॅलेट वगैरे सगळं. पॅलेटची काय प्राइस आहे? हे आपण कस्टमरला लावून 900 रुपयाला. 900 रुपये का? पाईन वूडचं लाकूड आहे. हां याला तुम्ही एक महिनाभर जरी पाणी टाकून ठेवलं तर काय नाही होणार. काय ही टेन्शन. आपली गॅरंटी. हां हां हां. आणि किती बाय किती इथे? हे 4x4. मला मी सहज भेटायला आलो होतो. वेट पुस्तक घ्यायचं होतं बरं का मला, पण घेऊ आपण. त्या दादांची गाडी येत असते शेवगावला कधी पण. एकदम भारी स्वभाव होता दादांचा. त्यांनी आपल्याला एक साबण पण दिली. आपण होत ना बकरे वगैरे त्यांना धुवायला साबण पण दिली. असेच घेऊन जा म्हणजे मला. नक्की भेटता तुम्ही जर जवळून जर बघत असले नगरच्या वगैरे तर नक्की भेटते दादा दुकानाला. आता चला मी निघतो घरी. मला त्यांच्याकडून ना एक मिनरल पिक्चर घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या महिन्यातच घेणार आहे मी. आपलं काय म्हणते त्याला हरिपत्ती वगैरे सगळं घेणार आहे. चला आता लई गर्दी व्हायला लागली तर आता. हो का, त्या दादानी ना ही साबण दिली आपल्याला. असंच घेऊन जा म्हणलाय तो. आता चला बाबांची पण पट्टी झाली. बाबा आहे ना कॅलेंडर बघू राहिलेत. काय बघू राहिलेत काय माहिती कॅलेंडर मध्ये. संक्रांत कधी बघू राहिलेत. प्रज्ञेशची वाट बघू राहिलो आम्ही. वाजलेत 3:30. प्रज्ञेश जर 4 वाजेपर्यंत आला तर ठीक आहे, नाही तर चला घरी. आता उशीर पण होईना आपल्याला. मोठी गाडी घेऊन जायचं बरं का, तसं काही टेन्शन नाही. पण जाऊ लवकर. लवकर गेलेलंच परवडा, कारण की घरी जाऊन शेळ्यान त्यांचं आवरायचं. ही पोरगी म्हणती मला टॅब घ्यायचा आहे अभ्यासासाठी. पुस्तकं नाही घ्यायची, डायरेक्ट टॅब घ्यायचा. आज चालतं पण. किती हजाराची पुस्तकं आहेत? 12. अरे भाई टाटा बाय बाय, सी यू. भेटू आपण. काय भाऊ जास्त काय पावसाळा लागलाय असं वातावरण झालंय. एकदम भारी. चला भाऊ आता आम्ही पोहोचलोय शेवगावमध्ये. शेवगावमध्ये फुल मुसळधार पाऊस झालाय. मुसळधार नाही म्हणता यायचा, पण बऱ्यापैकी झालाय. हे बघा पाणी साचलंय कडेला. मी तुम्हाला म्हणलो होतं ना आभळ दिसतंय, पाऊस येणार रे. पावसाळा लागला पावसाळा. सगळ्या गावाची वाट लागली आता. चला काय पुढं अजून वाक्याला नाही आला. अजून नाही आलो आंब्याला. हा चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपवू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. चलो घरी आता.